राष्ट्रीय पत्रकार दिन हा पत्रकार दिन महाराष्ट्रामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे साजरा केला जातो। वास्तविक आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी भारतातील पहिलं वृत्तपत्र जे आहे बेंगॉल गॅझेट त्याचं अनुकरण करत महाराष्ट्रामध्ये दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं मराठी लेखणीला न्याय दिलेला दिसून येतो। एक प्रभावी असं विचारांचं अस्त्र, एक शस्त्र त्यांनी निर्माण केलं आणि शासन आणि समाज व्यवस्थेला त्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, तानुबाई बिर्जे, आचार्य आत्रे यांनी मुकनायक, मराठा केसरी, हितबंधू यासारखी वृत्तपत्र सुरू केली आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ महाराष्ट्रामध्ये भक्कम उभा राहिला। आणि म्हणूनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं हे जे योगदान आहे ते आजच्या दिवशी स्मरण करणं अतिशय गरजेचं ठरतं। आजच्या दिवशी त्यांच्या पवित्र स्मृतींना आम्ही विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। नमस्कार। महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली व खटाव तालुका अध्यक्ष सन्माननीय विनोद खडे यांच्या अध्यक्षतेखाली खटाव तालुका डिजिटल मीडिया यांच्या वतीने आज आधुनिक बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती खटाव तालुक्यामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करीत आहोत। 6 जानेवारी म्हटलं की आमच्या पत्रकाराचा एक सन्मानाचा दिवस असतो, कारण ज्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी जे इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं आणि ते मराठी माणसाला मराठी वाचन मिळालं या उद्देशानं बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी आणि इंग्रजी असे 2 स्तंभ होते की त्यातून समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठी दर्पण हे मराठी वृत्तपत्र काढलं। अशा या 6 जानेवारीच्या दिवशी बाळशास्त्री जांभेकरांना खटाव तालुका डिजिटल मीडियाच्या वतीनं आम्ही सर्वजण विनम्र अभिवादन करतो।